नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे ना मस्त असं सकाळी आता आज 8 दिवस झाले, तर 8 दिवसानंतर हा व्हिडिओ मी जो आहे तो एडिटिंग करते आहे. रविवारचा दिवस म्हटला की मुली निवांत झोपतात आणि आता शब्द थोडेसे गुंतले जातात, तर सॉरी. तरी ते ना सकाळी-सकाळी सर्व जेवण वगैरे आटपून आम्ही निघालो होतो पाहुण्यांच्या घरी. आता कोणत्या पाहुण्यांच्या इथे जाणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, व्हिडिओ खूपच छान होणार आहे. तर मला तुम्हाला माहीत आहे मला धुळीची ॲलर्जी आहे, तर मस्त असे ना चेहरा जो आहे तो बांधून घेतला आणि चष्मा जो आहे तो लावला. कारण जे धुळीचे बारीक कण आहे ना त्याने माझ्या डोळ्याला ॲलर्जी होते. आता आपल्याकडं काय फोर व्हीलर नाही आहे, टू व्हीलरच आहे. तर टू व्हीलर म्हटलं तर पेट्रोल भरावंच लागणार आहे. तर इथे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं आणि आत्यांकडं आलो. कुठं निघते? गरम होऊ राहील तिला. या पद्धतीचं घर आहे मस्त. इकडे लय भारी चुलीची सोय. किती भारी इड बसलो होतो ना आपण. हा हा, आलो आलो. हे आंबड्याचं आहे ना. तर आता याच्या आधी व्हिडिओ मी इथला शेअरच केलेला आहे. म्हणजे आहोंच्या आत्या आहेत. तर शेतकरी कुटुंब आहे. म्हणजे खूप छान असे म्हणजे त्यांच्याकडं जे द्राक्षाची बाग वगैरे असतात, त्याची शेती असते त्यांच्याकडं. तर त्यांचा आहे ना जो आहे तो हात जो म्हणजे मोडला होता. तर त्याचं प्लास्टर वगैरे झालं होतं. आम्हाला काही माहीत नव्हतं. नंतर माहीत झालं आणि मग गेलो. तर जुन्या पद्धतीचं त्यांचं बांधकाम आहे. नवीन घराचं बांधकाम म्हणजे त्यांच्या दुसऱ्या जे मळ्या आहे तिकडं चालू होतं. तर इथं बघू शकता तुम्ही खूप मस्त छान असा पुढं आड आहे आणि सगळं काही जुन्या पद्धतीचं आहे त्यांच्याकडे. इकडे पोत्यामध्ये सोयाबीन वगैरे भरलेले असते. नंतर तिथं भेटलो आहे बघा, इथं द्राक्षाची बाग तुम्हाला शेजारी दिसतील. आता तिकडे जास्त जे आहे निपाट साईडला आहे, तर तिकडे हे द्राक्षाची बागा वगैरेच असतात. दुसरी शेती काय उन्हाळ कांदे वगैरे करतात. तर त्यांच्या इथं भेटून त्यांच्याच जे लहाने म्हणजे त्यांचे लहाने भाऊ आहेत त्या भाऊंचे, तर तिथं गेलो होतो. म्हणजे आत्यांचे लहाने दीर. तर तिथं गेल्यानंतर बघा त्यांचा एक खूप मोठा असा पसारा आहे. मस्त म्हणजे चाळ वगैरे, ट्रॅक्टर आणि त्यांचंही घराचं काम चालू आहे. तर आता तिथं कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. त्याच्यामुळे मी थोडासा जेमतेम असा व्हिडिओ घेतलेला आहे. कारण काहींना असं वाटतं की भेटायला नाही आली तर व्हिडिओ काढण्यासाठीच आलेली आहे. तर त्यामुळे मी थोडंसं जे आहे ते म्हणजे काढण्याचा कमी प्रयत्न करते. तर खूप छान असं त्यांनी फर्निचर वगैरे केलं होतं. म्हणजे घर मळ्यात आहे, पण सुविधा एकदम सिटी टाईप आहे. सगळं फर्निचर एकदम एकच नंबर होतं. एकही काम म्हणजे त्यांनी बाकी ठेवलेलं नव्हतं. तर बघा इथे आहे ना जे कॉट होता ना, तो खूप छान असा बनवलेला होता. स्प्रिंगचा होता. म्हणजे ना आपलं कसं कॉट वरती खाली केल्यानंतर आवाज होतो, तर या कॉटचा आवाजच होत नव्हता. वरती पोटमाळे जे वगैरे आहे ना, त्यालाही पूर्ण त्यांनी फर्निचरमध्ये बनवून घेतलेलं आहे. आणि पूर्ण वरती टेरेस खूपच छान आहे. असा चौपळा वगैरे आपण एक छोटं मिनी गार्डन तिथं होऊ शकतं अशा पद्धतीचं तिथं मोठा असा वर टेरेसवरती जागा आहे. तर खरंच खूप छान वाटत होतं. चौबाजूनं हिरवळ आणि वरती 4 बेड आहेत त्यांचे. नाही 3 बेड आहेत. म्हणजे खूप मोठा असा त्यांचा बंगला आहे. तर बघा इथं एक छोटा बेड होता वरती. तर त्याच्या साईडला गॅलरी होती. इकडं बाथरूम होतं. तर इकडं हात आहे ना, एवढं सर्व बघितलं. शॉर्ट असा थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग आता जिन्याने खाली उतरलो होतो. तर खरंच खूप छान घर होतं आणि मस्त असं अजून ग्रिल वगैरे बसवायची होते. तर तिथे ना ते कारागीर जेवत होते. तर मग त्यामुळे मला काही जास्त शूट घेता आला नाही. कारण त्यांचं काम होतं आणि कोणाला थोडंसं अनबुजल्यावाने वाटू नये म्हणून मी नॉर्मल असा उभाच जो आहे तो शूट घेतलेला आहे. तर थोडासा व्हिडिओ हललेला आहे, समजून घ्या. पण आता YouTubeवर आपला चाळा आहे ना, तो काही बंद होत नाही. व्हिडिओ कितीही नाही म्हटलं काढायचा नाही, पण हात काय मोबाईलकडे गेल्याशिवाय राहत नाही. तर चला तिथं पोहे वगैरे खाल्ले आणि निघालो आपण घरी. तर आता घरी चहा वगैरे घेतला, पोहे वगैरे खाल्ले आणि घरी निघालो. घरी तरी आल्यानंतर आपण आलो मळ्यामध्ये. तर आत्ताच गावाहून घरी आलोय, म्हणजे घरी म्हणजे मळ्यात आलोय. आता गाय वगैरे धुवायची आहे. तर बाकीचं काम काय होणार नाहीये. बाकी आता निंदायचं जे आहे ते जायचं आता. किती झालं बघू, आपण मळ्यात आलेलो आहोत.
काय करते गवत करते आहे. अजून एवढे वाफे खूप बाकी आहे. तिकडे आजी बाबा काय करते. चंद्र बघा कसा आहे. असे कांदे आहे. याच्यामध्ये रोप बघा म्हणजे गंधावली म्हणजे घास बघा किती आहे. एवढा घास आहे. हे कांदे बघा बघ. तर आम्ही आलेलो आहे मळ्यात आलेलो आहे. आणि ना पप्पा आता वरती गेले ड्रम घेऊन. पहिले बघून घ्या. तर आता आहे ना म्हणजे आल्यानंतर आहे ना आहोंनी जे आहे ते गाईला खायला वगैरे टाकलं, पाणी पाजलं आणि मग नंतर तिचं जे दूध आहे ते काढलं. मी थोडंसं निंदलं आणि मग घरी निघालो होतो आणि बऱ्यापैकी शूट आवरूनच घेतला होता. कारण आल्यानंतर शेतात आल्यानंतर मोबाईल हातात धरायला म्हणजे कसं नकोसं वाटतं. तरी मी जो आहे तो प्रयत्न करतच असते आणि कुठं गावाला गेलं ना तर तिथून आल्यानंतर काम करायची खरंच इच्छा होत नाही. पण आता थोडंफार करावंच लागतं आणि नाही केलं तर मग ते आपोआप होतही नाही. पण मला काय मला जेवढं जमेल तेवढं मी करते, जास्त जीवाचे ओव्हरलोड करत नाही. आणि बघा अजून बंधाऱ्यात पाणी भरपूर आहे, पण एवढं पाणी असूनही बी ना आमच्याकडे काय उन्हाळ कांदे जे आहे ना ते येतच नाही, कारण त्याला नंतर शेवटी पाणी कमीच पडतं. आता यावर्षी पानकाळा खूप म्हणजे लेटपर्यंत झालेला आहे, लवकरच चालू झाला आणि म्हणजे नोव्हेंबरपर्यंत चालू होतं म्हटलं तरी चालेल. आणि घरी आल्यानंतर मस्त असा व्हेज बिर्याणी बनवली. तर पुढे पूर्ण रेसिपी काही मी शेअर करू नाही शकले, कारण खूप थकले होते. तर मस्त असे नाही तर बासमतीचेच जे आहे बिर्याणीचे तांदूळ होते सॉरी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.